दिवसभर धावत राहिलात म्हणून तुम्ही कार्यशील आहात असा अर्थ ज्याप्रमाणे काढता येत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही दुपारी झोपलात म्हणून तुम्ही आळशी आहात असंही म्हणता येत नाही. हे सांगण्याचं कारण म्हणजे दुपारची झोप आणि पुण्यातली दुकानं यांचा फार जवळचा संबंध आहे. मात्र आज या संबंधाला फाटा देणारी बातमी चितळे उद्योगाचे प्रमुख इंद्रनील चितळे यांनी दिली आहे. ती म्हणजे पुण्यातल्या डेक्कनमधलं चितळेंचं दुकान आता दुपारी 1 ते 4 या वेळेत सुद्धा सुरू राहणार आहे. सर्वांसाठीच नसली तरी ही बातमी पुणेकर आणि ज्यांना पुणे माहिती आहे अशांसाठी जिव्हाळ्याची आहे. ठाण्यात इंद्रधनू संस्थेतर्फे चितळे परिवाराची एक खास मुलाखत घेतली गेली. त्यानिमित्ताने चितळे उद्योग, त्याचा इतिहास, वाटचाल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यात आली. इंद्रधनूचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी आमच्या पुण्याचं नाव अख्ख्या जगभर प्रेमाने घेतल्या जाणाऱ्या चितळ्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल विश्वास चितळे, अंजली चितळे या भिलवडीला असतात, जिथे मूळ चितळ्यांची सगळी सुरुवात आणि डेअरी तिथे, आणि नंतर पुण्याचं विश्व आणि पुढचं सगळं अत्याधुनिक स्वरूप या चितळ्यांच्या उद्योगाचं, त्यातला तरुण पिढीतला 4थ्या पिढीतला इंद्रनील आपल्या पलीकडच्या बाजूला बसला. या तिघांचंही मी मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि थोडी इतिहासाने सुरुवात करतो, कारण चितळ्यांचे 1 ते 4 बंद असण्यापलीकडे काही माहिती नाही आहे. त्याच्यावरच बऱ्याचशा गोष्टी नेहमी सांगितल्या जातात, तर त्या पलीकडचेही चितळे आहेत ते आपल्याला कळावेत म्हणून थोडं इतिहासाकडे वळतो. आणि मी विश्वासरावांना विचारू इच्छितो की मला वाटतं 1939 साली या चितळे उद्योगाला आरंभ भिलवडीला झाला, तर या चितळे इंडस्ट्रीचा थोडा इतिहास सांगा. नमस्कार. आता लोकांना म्हणतं की रसिक श्रोते हो, पण मी आज असं म्हणेन की रसिक खवय्यो. आज आम्ही जे काय उभे आहोत ते ठाणेकरांच्या, पुणेकरांच्या दादीमुळे आहोत, त्यांच्या खवय्यगिरीमुळे आहोत. माझ्या आजोबांनी 1939 साली, आमचं मूळ गाव सातारा, आणि साताऱ्यावरून त्या काळात आमच्या आजोबांच्या 600 म्हशी होत्या आणि दूध आणि दुधाचे पदार्थ ते साताऱ्यामध्ये बनवायचे. आणि तिथं कृष्णेचं पाणी फारसं काही यायचं नाही, वेळेत यायचं नाही, पाणी कमी पडायचं. म्हणून पाण्याच्या शोधामध्ये आणि चांगल्या फर्टाईल लँड की जिथं दूध दुभतं जास्त पीक होईल अशा भिलवडी गावामध्ये 1939 साली हा दुधाचा व्यवसाय सुरू केला. आणि तो दुधाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर दुधाचे पदार्थ आणि दुधाचे उपपदार्थ पहिल्यांदा मुंबईमध्ये विकायला सुरुवात केली. तर बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं की तांबे आरोग्य भुवन जे आता आहे तिथं रानडे रोडला आमचे पहिले दुधाचे पदार्थ मुंबईत विकले जायचे. आणि तिथून मग काही अडचणीमुळं मुंबईत हे जमलं नाही, तर त्यांनी त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाला म्हणजे रघुनाथराव भाऊसाहेब जे आहेत त्या भाऊसाहेबांना त्यांनी बोलवलं की तुम्ही आता मुंबईत अडचणी येत आहेत आणि स्वातंत्र्याचा काळ, तो स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळ, तर तुम्ही पहिल्यांदा भिलवडीत या, म्हणजे पुण्यात या, आणि पुण्यामध्ये वातावरण स्टेबल आहे आणि पुण्यात आपण उद्योग सुरू करू. तर असा उद्योग पुणे आणि भिलवडी, म्हणजे भिलवडीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि दुधाचे पदार्थ बनवायचे आणि पुण्यामध्ये त्याची विपणन किंवा विक्री करायची, असा उद्योग 1939 पासून सुरू झाला. तुझी मला वाटतं 4थी पिढी ना? बरोबर. तुम्ही एकूण किती चितळे या उद्योगात आहात? आता माझ्या आजोबांच्या जनरेशनचं बघायला गेलं तर माझे आजोबांचे 2 धाकटे भाऊ जे आहेत, म्हणजे नानासाहेब आणि काकासाहेब, ते दोघं भिलवडीला आहेत. त्याच्यानंतर माझ्या वडिलांच्या जनरेशनचं बघायला गेलं, म्हणजे जी 3री पिढी आहे, तर त्याच्यात आत्ता 8 पार्टनर्स आहेत. आणि आता त्याच्या पुढच्या जनरेशनला बघायला गेलं तर मी आणि माझा मोठा चुलत भाऊ केदार, आम्ही दोघं आता 4th जनरेशनचे आहोत. आणि अजून माझी 4 चुलत भावंड आहेत जी आता शिकतायत, लवकरच कधीतरी आता धंद्यात येतील. सगळे मिळून किती, 100 चितळे असतील कार्यरत? कामाची कपॅसिटी बघितली तर 100सारखीच आहे. भिलवडीवरनं काय काय येतं आणि पुण्यात काय काय बनवलं जातं? भिलवडीवरनं दूध सर्वात महत्त्वाचं, त्याच्याबरोबर दुधाचे जे पहिले डेरिव्हेटिव्स आहेत किंवा बाय प्रोडक्ट जे म्हणतो की खवा, चक्का, तूप, दही, श्रीखंड, चीज, पनीर, या सगळ्या गोष्टी तिकडनं येतात. त्याबरोबरीने भिलवडीला इन्स्टंट मिक्सेस मॅन्युफॅक्चर करण्याची फॅक्टरी आहे आणि फ्रूट पल्प्सचं जे प्रोसेसिंग आहे ती ॲक्टिव्हिटी पण भिलवडीला होते.
पुण्याला मिठाईचे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते, नमकीन आणि बाकरवडी या सगळ्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. बर. त्यामुळे सगळं मिळून आम्ही डेली 225 प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. एक किती? 225. 225 प्रोडक्ट. वा. मला एक सांगा विश्वासराव, की भिलवडीहून तुम्ही काय काय देता आणि ते पुण्यातनं काय घडवतात ते त्यांनी सांगितलं. इथे असणारे तुमच्या दुकानात मिळणारे सगळे पदार्थ फक्त चितळ्यांचेच असतात का काही गोष्टी बाहेरच्यांच्या आणता? कारण पुण्यातले टिपिकल लोक असं म्हणतात की बाकरवडी गुजरात्यांची आहे, बहुतेक ते हे आणून आपल्या चितळेचं लेबल लावून विकत असावेत. खरं काय? नाही, पहिल्यांदा सगळ्यांचं लोकांचं एक असं मत असतं की चितळे बाहेरूनच सगळं बनवतात आणि फक्त विकतात. खरंही असं नाही आहे. सगळे डेअरीचे पदार्थ, उपपदार्थ सगळे आपल्या फॅक्टरीत बनवले जातात. इंद्रनीलला एक विचारतो की फ्रँचायझी आपण देत नव्हतात, फक्त आमच्या दुकानात या, आमच्या वेळेतच या आणि घ्यायचं तर घ्या, असा म्हणजे चांगला नम्र दृष्टिकोन होता. असं असताना अलीकडे फ्रँचायझी बऱ्याच दिल्या गेलेल्या आहेत. क्रायटेरिया काय होता? एकूण फ्रँचायझी किती असतील? आता पुण्यात 20 फ्रँचायझी आहेत. बर. आणि 2 कंपनी ओन्ड आउटलेट्स आहेत. बर. तर त्याच्यामुळे एक पहिली फ्रँचायझी जी होती ती आपण 1987 मध्ये दिली. त्याच्यानंतर 1990 to 2000 या काळात फ्रँचायझी देण्याचा स्पीड कमी होता. पण 2007 पासून फ्रँचायझी हा बिझनेस खूप जास्त प्रमाणात वाढवला गेला. बर. तुमच्या पुण्यातल्या आणि अन्य दुकानातल्या आणि ह्याच्यातनं एकूण किती कर्मचारी काम करत असतील? पुण्यात कंपनी ओन्ड स्टोअर्स दोन्ही जर का बघितले तर त्याच्यात साधारण 150 लोक काम करतात आता. बर. आणि पुण्यातल्या फॅक्टरी सगळ्या बघितल्या तर साधारण 450 लोक काम करतात. बर. यांचं नानासाहेबांचं वय काय? आत्ता 82 वय आहे, पण त्यांचं वय 16 वर्ष आहे. कारण ते तरुणाला लाजवतील एवढं आमचे सासू सासरे काम करतात. प्रचंड स्टॅमिना. आणि लग्न झाल्यापासून फक्त 2 आता एकत्र कुटुंब 2 वाजेपर्यंत जेवणं व्हायचे. आणि ही 2:45ला चहा, म्हणजे धावत वरती जायचं 10 मिनिटं, सारखं घड्याळ बघायचं, खाली जायची वेळ झाली, 2:45चा चहा झाला की इतकी ती मनात फिक्स. अजून आम्ही आता एक 10 वर्ष आली वेगळं झालो. सगळं छान असतानाच सासरे म्हणले आता सगळ्यांनी वेगळं राहा, सगळे आनंदी आनंद आहे, जावांचं जमतंय तोपर्यंत. पण ते मनात इतके संस्कार फिक्स आहेत. अर्धा 1 तास, अरे बाप रे केवढा वेळ वाया झाला, आज 1-1.5 तास झोपले मी. अहो पण ती गरज होती, हे मनाला पटत नाही. कारण ते इतके डीप संस्कार झाले तिथे सासरी आल्यापासून. वेळ फुकट घालवायचा नाही. इंद्रनील आणि तुम्ही सांगा काय पद्धतीने घेता कर्मचाऱ्यांची काळजी? एक म्हणजे असं आहे की आता सगळं मिळून संस्थेत साधारण एक 1400 ते 1500 लोक आमच्याकडे काम करतात. माझ्या मते आम्ही सगळे मिळून ॲटलिस्ट 95% लोकांना पर्सनली फर्स्ट नेम बेसिसवरती ओळखतो. बर. तर ते माहीत असल्यामुळे एक पर्सनल रॅपो प्रत्येक कर्मचाऱ्याशी आमचा आहे. त्या प्लांट लेवलला त्या माणसाचा असतो तसा आहे. पण त्याच्यामुळे त्या कर्मचाऱ्याकडे काय चाललंय, त्याचा काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याची मुलं काय करतायत, बायको काय करते, शिक्षणाचे काय त्यांचे प्रॉब्लेम्स येत आहेत, किंवा बरेचदा वेगवेगळ्या सीझन्सला घराची कामं असतात, पावसाळ्यात काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात, किंवा आता भात लावायला बरेच जण कोकणात परत जात असतात. तर हे सगळे इश्यू जे आहेत ते बऱ्यापैकी आम्ही फर्स्ट लेवल आणि पर्सनल बेसिसवरती त्यांच्याशी अटेंड करतो. बर. हा एक पर्सनल रॅपो त्यांच्याशी डेव्हलप केल्यामुळे एक आत्मीयता त्यांना पण आमच्याबद्दल आहे आणि आम्हालाही त्यांच्या याच्यात काय नक्की चाललंय आणि काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठे आपण मदत करू शकतो ह्याच्याबद्दल एक लिंक तरी मिळते. आमच्या डेअरीमध्ये जे कर्मचारी आहेत तर आमच्याकडं खूप, म्हणजे समजा साधारण 5 जागा जर भरायच्या असतील तर साधारण 500 लोक अर्ज करतात. तर मी एकदा खरंच चौकशी केली, बाबा आमच्या डेअरीमध्ये एवढी कामगार लोक, एवढी सगळी लोक काम करण्यास का इच्छुक आहेत, याचं आम्ही मध्ये ॲनालिसिस केलं. तर आम्हाला एक फार मोठी मजेशीर गोष्ट लक्षात आली. तर तो जर कर्मचारी जर चितळे डेअरीत काम करत असेल तर त्याला चांगली मुलगी मिळते. VIP ना सुद्धा, म्हणजे मिनिस्टरचे PA जरी आले तरी त्यांना सुद्धा रांगेतनच या. ते म्हणले आमच्या मिनिस्टरना घाई आहे. मी स्वतः हजर असताना ऐकलंय. तर आमच्या मिनिस्टरना लगेच जायचं आहे, घाई आहे, पुढच्या वेळेला या, त्याच दर्जाचा पदार्थ तसाच मिळेल असं सांगितलं जातं. हे याच्यावर काही प्रतिक्रिया कोणाची आली विशेष? असं सांगितलं गेलेलं आहे. हां. आणि त्याचं कारण सोपं आहे. कसं आहे की लोक खूप श्रद्धेने आमच्याकडे येतात. त्यांना तो एक ॲश्युरन्स असतो की चितळ्यांकडे आलोय, जो प्रोडक्ट ते घेत आहेत तो प्रोडक्ट त्या क्वालिटीचा मिळेल आणि त्यांना जे काय पैसे ते आमच्याकडे येऊन खर्च करतायत त्याची व्हॅल्यू खूप चांगल्या पद्धतीने मिळते.
तर ज्यावेळेस 4 लोक एक प्रोडक्ट पॉप्युलर आहे म्हणून त्याच्याकरता लाईनीत थांबलेले असतील तर तेव्हा कोणतरी वेगळा येऊन त्याला वेगळी ट्रीटमेंट देऊन लाईन बायपास करून प्रोडक्ट देणं हे उरलेल्या 4 लोकांना अनफेअर आहे. आणि आमच्याकडे दुकानात एक पूर्ण सिस्टीम राबवलेली आहे, तर त्याच्यामुळे त्या सिस्टीममधनं पास करणं हे आवश्यक आहे. आणि ती सिस्टीम जर का सगळ्यांनी फॉलो केली तर कोणालाच फार वेळ थांबायला लागत नाही. आमच्याकडे दुकानांमध्ये साधारण पर काउंटर आम्ही मिनिटाला 4 कस्टमर्स बिल करतो. आणि तेच सीझन जर का आला की दिवाळीच्या आसपास तर तेव्हा पर काउंटर 6 कस्टमर्स पर मिनिट असं आम्ही बिलिंग करत असतो. त्याच्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त 5 मिनिटं कस्टमरला दुकानात थांबायला लागतं. आणि आता वेगळ्या कुठल्या मॉलमध्ये किंवा सुपरमार्केटमध्ये तुम्ही गेलात तर बिलिंगला सर्वात जास्त वेळ थांबायला लागतं, हा सगळ्यांचाच अनुभव आहे. तर इन कंपॅरिझन ही 5 मिनिटं चालतील असं आहे. बरं, मला एक सांगा की एवढ्या थक्क करणाऱ्या व्यवसायाचं डॉक्युमेंटेशन करावं असं अजून वाटलं नाहीये का? या 1-2 चित्रफिती सोडा, पण संपूर्ण कॉफी टेबल वगैरे काहीतरी डोक्यात आहे ना? आमचा जो 75 वर्षांचा जो प्रवास आहे आणि हा जो काय आमच्या वडिलांच्या भावंडांचा आणि आमच्या भावंडांचा जो प्रवास आहे तो प्रवास माझी बहीणच शब्दांकित करते. आणि स्टोरी ऑफ ब्रदर्स म्हणून आम्ही एक कॉफी बुक करतोय आणि लवकरात लवकर ते आम्ही पब्लिश करतोय. आणि ते रसिका आमची जी काही, मी म्हणत नाही की ही यशोगाथा आहे, पण आमचे जे काही कष्ट केले आहेत आमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी त्याची फ्युचर पिढीला त्याच्यातून काहीतरी इन्स्पिरेशन मिळावं याच्यासाठी कॉफी बुक आम्ही लवकरच पब्लिश करतोय. एवढा पूर्ण वेळ या व्यवसायात झोकून देणाऱ्या या सगळ्या पिढ्या असताना घरातल्यांकरता हे वेळ देतात का? कधीतरी फिरायला जाता का? एवढा मोठा धंदा सांभाळायचा म्हटल्यावर वेळ कमी असतो हे खरं आहे. म्हणजे कारण भिलवडीत सुद्धा समोर डेअरी आहे, इकडे घर आहे. खरं जेवायला 2 वाजतात. एकदा गवळी लोक यायला लागली, सगळे यायला लागली की साहेब काय उठणार नाही. मी फोन केला, अहो जेवायला येताना फोन ठेवलेला असतो. आता त्याची सवय झाली. पहिला अहो बायकोचा फोन आहे, प्लीज एक शब्द बोला. पण आता समजतं की समोर सगळे माणसं आहेत, तो माणूस कसा बोलणार. आणि शेवटी कसं आहे, गवळी लोक शेतकरी ह्यांच्यासाठी आपण काम करतो, ते आपल्यासाठी काम करतात, त्यांना वेळ देणं गरजेचंच आहे ना. त्यामुळे आम्हाला सवय झाली. पण आम्ही जावा भिलवडीला ज्या राहतो त्या आम्ही नवऱ्याने ठीक आहे चला जावानी एन्जॉय करू, मग आम्ही मैत्रिणींसारखं नातं राखलं. जे मी आज सगळ्यांना सांगू इच्छिते की अरे प्रत्येक स्त्रीनी आपल्या घरात जावेपुढसाठी मैत्रीचा हात पुढे करावा. कारण असं आहे की धंद्यात बायकांनी जर चांगलं वागलं तर सगळं कुटुंब टिकतं. आणि आता आपण सिरियल सगळ्या बघतो, आम्ही सिरियल बघत नाही, आम्ही टीव्ही सुद्धा बघत नाही. भिलवडीत आम्हाला वेळ असला ते आम्ही बघत नाही, कारण त्याच्यात इतकं राजकारण आहे. ही आपली संस्कृती नाही आहे. आपल्याला सगळ्या कुटुंबाला सांभाळायचंय. आणि जेव्हा स्त्री हे सगळं सांभाळते आणि जेव्हा ती आपल्या खरंच आणि नातेवाईकांवर प्रेम करणं ही गोष्ट चितळे कुटुंबात फार महत्वाची आहे. आम्ही पुण्याला गेलो, ह्याची आई झाली, कोणीही आमची जाऊ झाली तरी आम्ही मैत्रीच्या नात्यातनं तिच्याकडे बघतो. कसं आहे, आपण सवय असते सगळ्यांना, गॉसिप मॉंगर्स बरेच बायका असतात, पण आमच्या घरात पहिल्यांदाच प्रवेश केल्या मला ह्यांनी काही 4 गोष्टी सांगितल्या. त्याच्यात ही एक गोष्ट अशी आहे की आपल्या कुटुंबासाठी आपण आपला स्वतःचा अहंकार बाजूला ठेवायचा. आणि जी व्यक्ती एकत्र कुटुंबात नांदते ती जगाच्या पाठीवर कुठेही कुठल्याही परिस्थितीत पूर्णपणे सक्षम रीतीने उभं राहू शकते. इतक्या सगळ्या आघाड्यांवर जाहिरात, आर्थिक, वेगवेगळ्या तऱ्हेची अत्याधुनिक मशिनरी, शेतकऱ्यांची काळजी, कुटुंबाची काळजी, तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची काळजी, अशा सगळ्या आघाड्यांवर काळाच्या पुढे धावण्याचं तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेज करता? वेळेचं नियोजन कसं करता? माझे आता वडील 83 वर्षाचे आहेत आणि आजही ते 13-14 तास काम करतात. आणि आम्हाला लाज वाटते की आम्ही कमी काम करतो. तर एक उद्योग हा झोकून देण्यासाठी असतो. आणि मला सांगण्याचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या उद्योगामध्ये माझ्या सगळ्या वहिन्या आहेत, माझी बायको आहेत, ह्या सक्षम साथ देत आहेत. म्हणजे की फॅक्टरीतलं फॅक्टरीमध्ये, घरातलं घरामध्ये, आणि सगळ्यांना एक बांधून ठेवणारा दुवा ह्या सगळ्या आहेत. त्याच्यामुळे हे शक्य आहे. तुमच्यापर्यंत पोचला असेल एक बरेच दिवस एक विनोद सगळीकडे सांगितला जायचा की चितळ्यांच्या दुकानाला आग लागते, आगीचे बंब धावत धावत शनिवारापर्यंत दुकानापाशी येतात, तोवर 1 वाजलेला असतो. तर चितळे बाहेर येतात आणि सांगतात जे काही विझवायचंय ते 3 नंतर विझवा.
तर हे 1 ते 3 बंदचा अट्टाहास कशामुळे एवढं उत्तम चालत असताना तू सांग नव्हे पिढीतला. थोडं काय की ज्यावेळेस हे सगळे नियम आले आचरणात, तेव्हा माझे दोघे आजोबा त्यांच्या प्राईम वर्किंग एजमध्ये होते. म्हणजे त्यांची मुलं तेव्हा धंद्यात जॉईन झाली नव्हती. तेव्हा दुधाचा धंदा आणि नंतर दुकानदारीचा धंदा ह्या दोन्ही धंदे त्यांना सांभाळायला लागायचे. दुधाचा धंदा हा सकाळी 3:30 वाजल्यापासून सुरू होतो. त्याच्यामुळे ते माझे आजोबा दोघंही सकाळी 3:30 पावणे 4 पासून जागे असायचे. अजूनही आमच्या घरात सगळेजण लवकर उठतात. मी सर्वात उशिरा उठतो ते म्हणजे 4:45. त्यामुळे मग दुपारी तर 1 ते त्याच्यामुळे 3. ती सकाळपासून 4 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत काम करायचं, परत 3 पासून रात्री 9 पर्यंत काम करायचं. तर हे सगळं करताना फक्त आम्ही ओनरशिप म्हणूनच नाही, तर कित्येक आमच्याकडे लोक आहेत की जे सकाळी दुधाच्या लाईन टाकतात, पेपर टाकतात, त्यानंतर दुकानात येतात आणि रात्री परत दुकान बंद होईपर्यंत 9 वाजेपर्यंत असतात. तर त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी सर्वात चांगल्या पद्धतीने राहण्याकरता तेवढी दुपारची 1 तास विश्रांती ही अत्यावश्यक असते. बरोबर. आता असं झालंय की सिस्टीम्स खूप जास्त प्रमाणात बदलल्या आहेत, का खूप जास्त प्रमाणात टेक्नॉलॉजी एनेबल केलेली आहे. आणि आता 1 जुलैपासून आमचं डेक्कनचं दुकान पण 12 तास चालू राहायला सुरू होईल. अरे वा वा. बाजीराव रोडचं दुकान तसं करायचं की नाही हे आम्ही अजून चर्चेत आहोत, कारण नाहीतर मग लोक बोलणार काय. वा, जाहिरातीचा एक वेगळा मार्ग. वा. आणि एक या सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न विचारतो, ठाण्यात शाखा कधी चालू करणार? एक म्हणजे काय की आता ही सगळी जी टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याच्याने आम्हाला आमचा प्रोडक्ट प्रिझर्व्ह करणं जास्त चांगल्या पद्धतीने जमणार आहे. त्यामुळे ते एकदा सेट झालं की लवकरच मुंबईत आमच्या आणि ठाण्यात शाखा उघडणं सुरू होईल. ती स्ट्रॅटेजी तशी आहे आणि लवकरच तुम्हाला दिसायला लागेल असंही आहे. वा. मी ठाण्याचं वरचेवर तोंड देखलं नाही कौतुक करत. आपल्याला चित्रेजी लक्षात आलं असेल, भिलवडीहून इथे येऊन तुम्हाला तिघांना ऐकायला इतक्या प्रचंड संख्येनं उभं बसून कशा मिळेल त्या जागेत उभं राहून सलगपणे लोक इथनं हललेले नाही आहेत. यातनं यांची जिज्ञासू वृत्ती आणि दाद देण्याची प्रवृत्ती आपल्याला लक्षात येते. आपण यांना नमन करूया. धन्यवाद.